नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि तुम्ही बघा तुमचा आवडता यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण गावाला आलो आहे आणि गावाला येण्याचं कारण म्हणजे आमच्या गावी आहे गावची यात्रा 2026. तुम्ही बघू शकता माझं पाठीमागे जे बघा तुम्ही, हे माझं घर आहे आणि आता सगळेजण मंदिरात जातो आम्ही पाया पडण्यासाठी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या जत्रेबद्दल बोलणार आहोत आणि आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण कशा प्रकारे आमच्या गावची जत्रा असणार आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आता जस्ट देवाच्या पाया पडायला आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर आज संध्याकाळी छबिना असणार आहे. तर तुम्हाला मी मित्रांनो छबिना दाखवणार आहे की छबिना आमच्या गावाला कशा प्रकारे असतो. रात्री 2-3 वाजेपर्यंत लेझिम ढोल वगैरे वाजतात आणि खूप मजा येते मित्रांनो. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे छबिना. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज पहिला दिवस आहे. उद्या ऑर्केस्ट्रा आहे संध्याकाळी आणि तुम्हाला माहिती आहे ऑर्केस्ट्रामध्ये हिंदवी पाटील आपल्या ह्या गावाला येणार आहे. सो तिचा ऑर्केस्ट्रा आहे. सो तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. आता आपण चाललो आहे देवाच्या पाया पडायला. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही माझी पूर्ण फॅमिली आहे. तर आम्ही चाललो आहे देवाच्या पाया पडायला. तुम्ही बघू शकता. आज आपल्या कावडी गावची भैरवनाथाची जत्रा आहे आणि या जत्रेनिमित्त सर्व गावकरी एकत्र आलेले आहेत. आज हे आपल्या जे पाठीमागे जे दिसतंय ते दंडासन म्हणजे देवापुढे एक नवस केला जातो आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर आजीवन म्हणजे मरेपर्यंत हे दंडासन घेतलं जातं. अशी परंपरा गेली कित्येक वर्ष चालूच आहे. त्यानंतर आज आलेल्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओमध्ये बघूया आपण पुढे कशा प्रकारे आपली जत्रा आपण साजरी करतोय ते. आता देवाचं दर्शन झालेलं आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत आणि मित्रांनो आजचा जो दिवस आहे आणि उद्याचा जो दिवस आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्यापेक्षा माझा मित्र आहे सूरज, ह्याला जास्त माहिती आहे गावाबद्दल, गावातल्या इव्हेंटबद्दल, जत्रेबद्दल. तर आपण त्याला विचारूया की आजचा आणि उद्याचा दिवस का खास आहे. आणि इथे आपल्या वहिनी साहेब आहेत, म्हणजे सूरजची मिसेस आहे.
तर मित्रांनो ह्यांचा पण एक यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही नक्की जावा आणि फॉलो करा. तुम्हाला मी ह्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करेन, तुम्ही नक्की ह्यांच्या चॅनल जाऊन तुम्ही फॉलो करा आणि ह्यांचे पण व्हिडिओ तुम्ही तेवढंच प्रेम द्या जेवढं तुम्ही माझ्या चॅनल देता. तर आता आपण सुरेशकडनं समजून घेऊया की कशा प्रकारे आजचा दिवस गेला आणि उद्या कसा जाणार आहे ते. यात्रेचा जो आजचा दिवस होता, त्या आजच्या दिवसामध्ये सर्वात प्रथम 5 वाजता आमचे दंडासन निघतात. ज्या लोकांच्या काही मनोकामना असतात त्या संदर्भामध्ये ते लोक दंडासन यात्रा करतात, जे घरापासून सुरू होते आणि मंदिरापाशी येऊन संपते. त्याच्यानंतर दर्शन होतं, जिथे सगळेजण दर्शन करतात. आता एक 10 ते 11 वाजायच्या दरम्यान गावामध्ये भैरवाचा एक जागृत कार्यक्रम असतो, जो संपूर्ण ढोलांचा कार्यक्रम होतो. तो 12 वाजता सुरू होईल. त्यानंतर उद्याची जी पूर्ण अख्खी रात्र जी असते ती जागरणामध्ये जाते. ढोल ताशा लेझिम हा उत्सव असतो. त्याच्यानंतर जो उद्याचा दिवस असतो तो मोड जत्रेचा दिवस असतो. संध्याकाळी एक मनोरंजनाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर जत्रेची सांगता होते. उद्या सुद्धा आपला जे ऑर्केस्ट्रा आहे, सर्वात प्रथम आमचे तुषार मित्र जे यूट्यूबवरती काम करतात ते खूप वाखाणण्याजोग आहे. त्या कामाला जर तुम्हाला ते काम त्यांचं आवडत असेल तर त्या कामाला लाईक करा, त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा. असलेच ते चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी ते नेहमी घेऊन येतो. थँक्यू.
तर मित्रांनो आता दिवस दुसरा आहे. आता दुपारचे 12 वाजलेत आणि आज आहे मोर जत्रा. मोर जत्रा म्हणजे काय, आज प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज वगैरे जेवण असतं. काही लोकांच्या काही गावांमध्ये कुस्त्यांचा फड वगैरे असतो आणि असे अनेक प्रकारचे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तर अशाच प्रकारे आपल्या पण गावामध्ये आज ऑर्केस्ट्रा आहे संध्याकाळी. तो कोणाचा आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एक छोटीशी झलक मी दाखवणार आहे. आणि आता काय तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे गावाच्या परिसरामध्ये काही दुकानं लागलेली आहेत जिकडे आपण सातारा कंदी पेढे घेऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे सातारामध्ये कंदी पेढे खूप फेमस असा पेढा आहे जो खूप खायला खूप स्वादिष्ट लागतो. तर ते सुद्धा इथे भेटतं. जर कोणाला घ्यायचं असेल तर जत्रेमध्ये तुम्ही येऊन कंदी पेढेचा आस्वाद घेऊ शकता. अगदी 150 ते 200 रुपये पर पाव किलो असे पेढे भेटतात. आणि त्याचबरोबर लहान मुलांचे काही खेळणी वगैरे असं थोडं जत्रा टाईप असं काही बनलेलं असतं. तर आमचं गाव थोडं छोटं असल्याकारणामुळे जास्त दुकानं इथे तुम्हाला बघायला भेटणार नाही, पण जे आहेत ते खूप चांगले आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता काय जास्त गर्दी नाही आहे. दुपारचे 12 वाजलेत. सगळी काही गावकरी मंडळी जेवण वगैरे करून येणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे आपला हा आजचा व्हिडिओ बनलेला आहे. तर स्पेशली गावचा जत्रा या टाईपमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याचबरोबर आपले गावचे जे पुढारी आहेत, विजय धनावडे हे म्हणजे आमचे गावचे पुढारी आहेत. सगळ्या गावचा कार्यक्रम सगळा यांच्याकडे असतो. काय कसं करायचं सगळं नियोजन यांच्याकडे असतं. तर विजय काय वाटतं, कसं वाटलं, कशी झाली जत्रा आपली? आपलं नियोजन तर एक नंबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपलं गाव एवढं टकाटक एकदम गजबजलेलं आहे. त्यानंतर आज संध्याकाळी आपली हिंदवी पाटील येणार आहे, तिचा कार्यक्रम आहे. सगळेजण या तुम्ही संध्याकाळी आमच्या यात्रेला, कार्यक्रमाची शोभा वाढवा. ओके मित्रांनो, आज संध्याकाळी हिंदवी पाटील येणार आहे. मी सांगणार नव्हतं पण याने तुम्हाला आधी सांगून ठेवलेलं आहे. तर संध्याकाळी का मी जास्त व्हिडिओ करणार नाही कारण की सगळे आम्ही हिंदवी पाटीलला बघण्यामध्ये व्यस्त असणार. पण काय जास्त व्हिडिओ आपण करू शकत नाही कारण की आपल्या चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतं सॉन्गचं. त्याच्यामुळे मी काय त्याचे थोडंसं तुम्हाला झलक दाखवू शकतो. आणि बस अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. बघू शकता पाठीमागे मंदिर आहे. आणि रात्री तुम्हाला मी जास्त दाखवू शकलो नाही कारण की काय होतं सकाळचे 6 वाजले आम्हाला झोपायला. त्याच्यामुळे माझी झोप पण झालेली नाही आहे जास्त. 3-4 तासच झोपलेलो आहे. आणि आता थोडंसं आपण इकडे गाव थोडंसं आपण एक्सप्लोअर करणार आहोत. काही आपले मित्रमंडळी आपल्याला भेटायला येणार आहे. ठीक आहे, जास्त गर्दी नाही आहे, थोडीच कमी गर्दी आज. आता तुम्हाला मी दाखवतो मार्केट कशा प्रकारे येते. हे बघा, हे अशा प्रकारे इकडे मार्केट लागलेलं असतं. आता इथे एक दुकान आहे. ठीक आहे, ते एक आजी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे एक दुकान बघायला भेटेल. इथे हे काका आत्ताशी आलेले आहेत. तो सेटअप चालू आहे. तिथेच तुम्हाला पाठीमागे लहान मुलांसाठी बघायला भेटेल. ठीक आहे, जास्त काही दुकान नाही आहेत तर आहेत. तर आपण इकडे आजीला जाऊन विचारूया की कंदी पेढ्यांचा भाव कसा आहे ते. आता आपण इथे या दुकानामध्ये आलो आहे आणि अमोल स्वीट मार्ट हुमगाव हे गाव आहे. त्या गावावरनं हे आजी आलेले आहेत. तर आजी काय सांगताल, काय तुमच्याकडे काय काय आहे आणि काय भाव काय आहे? कंदी पेढे आणि चिवडा जर घ्यायचा असेल तर सांगू शकता का आपल्या? 140 पाव किलो. बघू शकता हा आहे कंदी पेढा. दाखवा जरा आता. सो ह्याला आपण कंदी पेढे बोलतो. ठीक आहे, आणि हे बर्फी आहे. ठीक आहे, तर असं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर 140-150 रुपये पाव किलो असा रेट चालू आहे. आणि हे हुमगाववरून आलेलं आहे आजी. तर आजी खूप धन्यवाद आमच्या गावी आल्यामुळे. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हुमगावमधून पण घेऊ शकता. आणि असं प्रत्येक गावागावी यांचा सेटअप लागलेला असतो. आता गावाला जत्राचा माहोल सुरू आहे. आज कावडी गावात जत्रा आहे, तर गावडी गावात आलेले आहेत. उद्या हद्देगरमध्ये जत्रा आहे, विवरमध्ये जत्रा आहे. तर अशा प्रकारे तिकडे पण सेटअप लागलेला असतो. तर जावली भागात जर तुम्ही आलात तर तुम्ही अशा ठिकाणी जत्रेला व्हिजिट करून ह्यांच्याकडनं तुम्ही पेढे विकत घेऊ शकता. मित्रांनो जसं की आज तुम्हाला मी बोललो होतो व्हिडिओमध्ये की आज आमचा ऑर्केस्ट्रा आणि आज ऑर्केस्ट्रासाठी आम्ही हिंदवी पाटीलला आम्ही बुक केलेलं आहे. तर हे आमचे गावकरी मंडळी आहेत जे हिंदवी पाटील आता आली आहे मोहकुंडीला. आता आम्ही तिला आणायला चाललो आहे. तर काय वाटतं हिंदवी पाटील ते आपल्या गावात काय वाटतं तिला? छान वाटतंय. मित्रांनो आज हिंदवी पाटील येणार ना तर ते सगळी मुलं ना एवढे खुश झालेत ना. त्याच्या चेहऱ्यावरती बघा किती आनंद आहे. बघा कसा आनंद आहे चेहऱ्यावरती. तो हिंदवी पाटीलमुळे ना हा याचं ऑफिसचं काम सोडून आलं मित्रांनो. तर आपण तिला आता आणायला चाललोय. सो बघूया आपण वेळ भेटला तर आपण तुम्हाला हिंदवी पाटीलला भेटवणार आहोत.
तुम्ही बघू शकता समोर हिंदवी पाटीलची बस आलेली आहे आणि ह्या गाडीमध्ये हिंदवी पाटील आहे. तिला आता आपण घ्यायला आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आपला हा प्रोग्राम सुरू होणार आहे. हिंदवी पाटीलचा ऑर्केस्ट्रा सुरू होणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे स्टेजचा सेटअप चालू आहे. थोड्याच वेळामध्ये हिंदवी पाटील येणार आहे आणि तिचा ऑर्केस्ट्रा सुरू होणार आहे. आता रात्रीचे 6 वाजलेत आणि बऱ्यापैकी काम झालेलं आहे. सुरू आहे 1 तासाभरामध्ये पूर्ण स्टेजचा सेटअप होईल. साऊंड तुम्ही बघू शकता मागे. त्याचबरोबर इथे आपला एक प्रोग्राम आहे, तो इव्हेंट झाला की आपला ऑर्केस्ट्रा सुरू होईल. तर मे बी 12 वाजतील 1 वाजतील. त्या ना आपल्या चॅनलवरती कॉपीराईट येऊ शकतो, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ काय यूट्यूबवरती मी टाकू शकत नाही. पण आपल्या इंस्टाग्रामवर तुम्ही जाऊन बघू शकता. मी खाली तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामची ID देईन. इंस्टाग्रामवर जाऊन तुम्हाला आजच्या ह्या इव्हेंटचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मी परत एकदा नवीन व्हिडिओला घेऊन भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय. ते आहेत तुषार भिलारे यांचं इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल आहे. प्लीज त्यांना लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.